तर आज आपण अशा प्रकारे तांदळाची भाकरी बनवणार आहोत। पिठावरची तांदळाची भाकरी बनवणार आहोत आणि पाण्यावरची तांदळाची भाकरी बनवणार आहोत। पण ही भाकरी आपण लाटून बनवणार आहोत। तर आज अशा प्रकारे आपल्याला भाकरी बनवायची आहे। तर मी तुम्हाला अशा प्रकारे भाकरी बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ आपला जो बनवणार आहे भाकरी बनवण्याचा तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या भाकरी कशा बनवायच्या। तर लाटून कशा बनवायच्या तांदळाच्या भाकरी ते मी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासने मोजून 1 ग्लास पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। तर आता चला आपण गॅसवर पातेलं ठेवून घेऊया। तर आता गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं गरम झालं, मी आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेते। आता ह्या पाण्याला चांगली अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। तर आता आपलं पाणी छान असं तापलेलं आहे, उकळलेलं आहे। तर आता मी त्याच्यामध्ये असं पीठ सोडून घेते। तर आपल्याला हे सर्व पीठ असं सोडून घ्यायचं आहे। 2 मिनिटं आपल्याला हे पीठ असंच उकळून द्यायचं आहे आणि नंतर ते पीठ आपल्याला व्यवस्थित असं उलटण्याने हलवून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपल्या पिठावरती कसं पाणी वरती येत चाललेलं आहे आणि नंतर आपण ते पीठ असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर आता गॅसची फ्लेम आपली ही वाढवलेलीच आहे। तर आपल्याला उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। मागच्या साईडने उलटण्याचा जो मागचा दांडा असतो त्या साईडने आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे, पुढच्या साईडने नाही आपल्याला मिक्स करायचं। तर आपलं पीठ छान असं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता ज्या ताटलीमध्ये आपण पीठ काढलं होतं ती ताटली मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आता। तर आता आपण झाकण काढून बघूया। आता आपण ताटामध्ये ते पीठ काढून घेऊया। आपल्या पिठाची छान अशी उकड निघालेली आहे। आता हे पीठ मी सगळं काढून घेते। तर आता आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत। आता हे पीठ जास्त गरम असल्यामुळे मी काय करते, स्मॅशरच्या साहाय्याने थोडंसं स्मॅश करते। मग आपण हाताने त्याला छान असं मळून घेणार आहोत। छान असं आपण स्मॅशरच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घेतोय। कारण गरम असल्यामुळे काय होतं, हाताच्या साहाय्याने करू शकतो पण ते जास्तच गरम असतं, त्याच्यामुळे आपण स्मॅशरच्या साहाय्याने करतो। आता हे पीठ मी हाताच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी लावून, ज्या पातेल्याने आपण उकड काढली होती त्याच पातेल्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी लावून आपण हे पीठ आता छान असं मळून घेऊ। आपल्याला थोडंसं खाली पाणी लावायचं असतं, जास्त नाही लावायचं, थोडंसंच लावायचं, म्हणजे काय होतं जास्त चिटकत नाही खाली पीठ ते म्हणून। तर आता हे पीठ छान असं अशाच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी लावायचं आणि हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। आता मी अशाच पद्धतीने छान असा मऊ गोळा तयार करून घेते। तर तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा किती छान असा मऊ लुसलुशीत गोळा तयार झालेला आहे। तर आता आपण त्याच्या भाकरी लाटायला घेणार आहोत। मी ते पोळपाट लाटणं घेतलेलं आहे, आपल्या पिठाचा गोळा आहे, पाणी घेतलेलं आहे आणि ह्या लाटण्याला आता मी असं वरून थोडंसं तेल लावून घेणार आहे। जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर आपली भाकरी सगळी तेलकट लागेल। कारण भाकरी चिटकू नये लाटण्याला, म्हणून आपण लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे। तर आता आपण या पिठातला एक असा छोटासा गोळा तोडून घेणार आहोत। का तुम्ही पाहू शकता एवढा मी गोळा तोडून घेतलेला आहे। तर तो गोळा छान असा मी मऊ करून घेणार आहे। आता या पोळपाटाला मी थोडंसं पाणी लावून घेणार आहे, कारण आपली भाकरी चिटकू नये म्हणून।
आता हा गोळा आपण असा भाकरी जशी बनवायला घेतो, ज्वारीच्या भाकरीचा जसा गोळा करून घेतो तसा आता आपण त्याला असा गोळा बनवून घेणार आहोत. आता मी पोळपाटावर ठेवून आपण लाटून घेऊ त्याला. आता मी लाटून घेते व्यवस्थित असं. एकाच साईडने आपल्याला लाटायचं आहे. थोडी आता आपण व्यवस्थित असं, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही परत पाणी लावून घेऊ शकता भाकरी उचलून, ज्याला प्रत्येकाची सवय जशी असेल तशी. पण मी अशा पद्धतीने आता लाटून घेणार आहे. आपल्याला भाकरी ही एकाच साईडने लाटून घ्यायची आहे. आता आपली भाकरी छान अशी लाटून झालेली आहे. आता आपण ती भाजून घेणार आहोत. ही भाकरी अशीच उचलून घेणार आहोत आणि तव्यावर टाकणार आहोत. आता ही भाकरी आपण उलटवून घेतलेली आहे. आता दुसरा पिठाचा गोळा मी तोडून घेतलेला आहे. आता ही भाकरी मी तुम्हाला पिठावर लाटून दाखवणार आहे. आता ही भाकरी मी उलटवून घेते. आता आपण पोळपाटावर खाली पीठ टाकून घेऊया आणि ही आपण याचा मगाशी जसा गोळा केला होता तसं आपण भाकरीच्या पिठासारखं करून घेऊया. आता ही भाकरी आपण परत पलटवून घेणार आहोत. आता आपण परत छान अशी ही भाकरी पलटवून घेतलेली आहे. तर आता ही भाकरी आपण काढून घेऊया. तर आता ही भाकरी मी चाळणीमध्ये काढून घेते. आता ही भाकरी आपण पिठावर लाटून घेणार आहोत. एकाच साईडने लाटायची. आता आपण ही भाकरी एकाच साईडने लाटून घेतलेली आहे पिठावर. आता ती मी भाजायला टाकून घेते. पिठावरची भाकरी पटकन लाटून होते. आता अशा प्रकारे मी सर्व भाकरी करून घेते. आता ही भाकरी मी पलटवून घेते. तर आपली भाकरी किती छान झालेली आहे बघा. आता मी ती उलटवून घेते. छान अशी आपली भाकरी भाजलेली आहे. ही भाकरी तुम्ही 2 दिवसही ठेवू शकता. 2 दिवस छान प्रकारे ही भाकरी राहू शकते आणि आपण खाऊही शकतो गरम करून दुसऱ्या दिवशी ही भाकरी. आता ही भाकरी मी काढून घेते. मी तुम्हाला एक पाण्यावरची करून दाखवली. पिठावरची भाकरी कशी करायची ते दाखवलं. पाण्यावरची भाकरी जास्त मऊ होते, पिठावरची थोडी कडक होते. अशा प्रकारे आपल्या सर्व भाकरी करून झालेल्या आहेत. तर आता मी या भाकरी तुम्हाला पिठावर लाटून दाखवलेल्या आहेत. बघा तुम्ही किती एकदम सॉफ्ट अशी आपली भाकरी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तांदळाच्या भाकरी करू शकता. आणि मी जी पाण्यावरची भाकरी पहिली भाकरी केली ती पाण्यावरची केलेली आहे, ती पण खूप छान अशी झालेली आहे. तर ही भाकरी मी पाण्यावर केली आहे. ही भाकरी बराच वेळ सॉफ्ट राहते. कशाही प्रकारे आपण ही भाकरी एकदम मऊ राहते. ही जरा थोडीशी कडक होते, अगदी जास्तही कडक होत नाही, पण ही नुसती पाण्यावरची असल्यामुळं एकदम सॉफ्ट राहते. तर ह्या भाकरी तुम्ही नॉनव्हेज बरोबर तर ह्या भाकरी खूप छान लागतात. परंतु आम्ही काही नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला नॉनव्हेजची रेसिपी दाखवलेली नाही आहे. तर आम्ही वालाचं बिरडं असतं त्याच्याबरोबरही ह्या भाकरी खूप छान लागतात, ते करतो. आज मी मटकीची भाजी बनवलेली आहे. तर मटकीच्या भाजीबरोबरही ह्या भाकरी खूप छान लागतात. सुक्या बटाट्याच्या भाजीबरोबरही खूप छान लागतात ह्या तांदळाच्या भाकरी. तर तुम्ही अशा प्रकारे तांदळाच्या भाकरी करून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.